प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश. आज आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती ह्या मालिकेतील 6वा भाग ऐकणार आहोत. या भागात ठाकर, वारली आणि कातकरी ह्या आदिवासी जमातींविषयी जाणून घेऊया. लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. खुलं आकाश या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची संस्कृती आणि त्याची ओळख आपण करून घेत आहोत. या मालिकेत आज आपण ठाकर, वारली, कातकरी अर्थात काथोडी या आदिवासी जमातींविषयीची अधिक माहिती घेणार आहोत. डॉक्टर पुष्पाताई गावित त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार पुष्पाताई, आपलं स्वागत आहे. पुष्पाताई, बहुधा सर्वच आदिवासी जमातींच्या रूढी, परंपरा आणि दैवत यातील साम्य आणि भेद कसे कसे आहेत आणि साम्यातही आपापली वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती त्यांनी कशी जपलेली आहे हे आतापर्यंतच्या भागातून आपण बघितलं. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, धुळे, नंदुरबार या प्रांतांमधील प्रमुख आदिवासी जमातींची संस्कृती पाहिली. या भागात ठाकर, वारली आणि कातकरी अर्थातच काथोडी सुद्धा त्याला म्हटलं जातं, या जमातींच्या संस्कृतीची आणखीन कोणती वेगळी अशी वैशिष्ट्ये आपण सांगू शकाल? हो, प्रत्येक जमात आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य राखून असल्यामुळेच या एवढ्या 47 जमाती या वेगवेगळ्या आपल्याला नोंदवल्या गेलेल्या दिसतात. ठाणे, नाशिक, जव्हार, मोखाडा, कुलाबा, अहमदनगर, रायगड या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या ठाकर, वारली आणि कातकरी अर्थात काथोडी या जमातींचे वास्तव्य आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. प्रत्येक जमात आपली उत्पत्ती कथा व आपला पूर्वज कोण आहे याबाबत आपले वेगळेपण जपताना दिसते. यातच त्यांची आगळीवागळी वैशिष्ट्ये आपल्याला जाणवतात. मित्रहो, ठाकर महाराष्ट्रातील एक बरीच मोठी आदिवासी जमात आहे. यांचे वास्तव्य प्राधान्याने ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यात आढळते. ठाकर स्वतःमध्ये राजपूत रक्त असल्याचे दावा करतात. ठाकरांमध्ये जाती जमातीचे दोन्ही गुण आहेत. अर्थातच याही जमाती आपल्याला प्रगत समाजाशी अधिक निकटच्या झालेल्या आपल्याला दिसत आहेत. ठाकर जमातीचे 2 पोट विभाग आपल्याला दिसतात. त्यात एक क ठाकूर आणि दुसरा म ठाकूर. क आणि म ठाकूर. क हे अजूनही त्यांच्या परंपरागत दुर्गम निवासाच्या जागी आणि आहे त्याच परंपरागत पद्धतीने राहिले आहेत. आणि म ठाकूर हे आपल्याला थोडेसे शहरी भागाच्या जवळ आलेले दिसतात आणि त्यामुळे त्यांचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. अर्थातच विकास आणि त्यांचं स्थित्यंतर हे भौगोलिक दृष्टिकोनातून झालेलं आहे. मानसिक दृष्टिकोनातून ते पुरेसे विकसित झालेले आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपली परंपराही नाही आणि आधुनिकताही नाही अशा परिस्थितीत ते वावरत आहेत. या ठाकरांची वस्ती नाशिक जिल्ह्यातलीच मूळ वस्ती असावी, कारण त्र्यंबकेश्वर, तळेगाव, बोरली आणि औरंगाबाद जवळचा अजनेरी या भागात त्यांच्या देवता आढळतात. दुसरी जमात ठाणे जिल्ह्यातली सर्वाधिक असलेली जमात ही वारली. नाशिक, पुणे, अहमदनगर, रायगड, धुळे, जळगाव या जिल्ह्यात ही जमात तुरळक प्रमाणात राहते. मुंबई आणि नाशिक परिसरामध्ये तिचं प्राधान्याने वसाहती आहेत. अभ्यासक वारली हा शब्द वारल या शब्दावरून तयार झाला असे म्हणतात. वारल म्हणजे जमीन असणारे. अर्थातच ती जमीन सुद्धा लहानसा तुकडा. 1922 साली एन्थोवेनने वारलींना भिल्लांची उपजमात म्हटले आहे. विल्यमने त्यांना आणि ठाकरांना कोळ्यांची पोटजात म्हटले आहे. मात्र तसा संबंध आपल्याला दिसत नाही. डहाणू, तलासरी, जव्हार आणि पालघर, मोखाडा या भागात बहुसंख्येने वास्तव्यास असणारी वारली जमात. इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी वारुड या शब्दातून वारुली आणि नंतर त्या शब्दात थोडंसं परिवर्तन होऊन वारुलीचं ते वारली झालं असं म्हणतात.
हम्म, हम्म, याच परिसरात राहणारी कातकरी जमात, हम्म, कात किंवा कात हम्म, आणि करी हम्म. म्हणजे खैराच्या झाडापासून काथ तयार करणारी ही जमात, बर बर बर. याच्यापासून हा शब्द तयार झाला. हम्म, हम्म, हम्म. याच कातकरींना काथोडी या नावानेही ओळखले जाते. बर. एका मतानुसार काथोडी किंवा कातकरी हम्म. हे सुद्धा मूळ भिल्लांपासून वेगळे झाले असावे. अच्छा. अर्थातच महाराष्ट्रात असलेल्या या सगळ्या आदिवासी जमातींचा जेव्हा आपण विचार करतो हम्म, त्यावेळेस बऱ्याचशा जमाती भिल्ल या मुख्य जमातीपासून त्यांचे उपजात किंवा पोटजात ही निर्माण झालेली आपल्याला दिसते. हम्म, हम्म. कातकरींच्या उत्पत्ती कोशामध्ये कातकरी हे वानराचे वंशज आहेत असे म्हटले आहे. बर. काही प्रमाणामध्ये आपल्याला असं दिसतं की वानर ज्यांनी रावणाविरुद्धच्या युद्धात रामाला मदत केली त्या वानरांना त्यांनी मनुष्य रूपाचं वरदान दिलं आणि तेच कातकरी असं कातकरी स्वतःला म्हणून घेतात. हम्म, हम्म. ठाकर, वारली आणि कातकरी यांच्या जीवनशैलीत काही साम्य किंवा वेगळेपण म्हणूयात आपण, काय काय सांगता येईल? हो, एकाच परिसरात राहणाऱ्या या जमाती जरी असल्या तरी ठाकरांची वस्ती ही शेताच्या जवळ जंगलाच्या सुरुवातीच्या पट्ट्यात अथवा डोंगराच्या उतारावर ते वाड्या बांधून राहतात. अच्छा. बऱ्याच वेळा ठाकर आणि कातकरी जमाती एकाच गावात राहतात. हम्म, शाकारलेल्या त्यांच्या छोट्या छोट्या झोपड्या असतात. हम्म, शक्य होईल तिथे ते आपल्या झोपड्या बांधतात आणि वारलींच्याही झोपड्या त्यांच्या ऐपतीनुसार लहान मोठ्या असतात, ऐसपैस असतात. हम्म, त्यांच्या भोवती राहणारे ठाकर, हम्म, आपण इथे ठाकर आणि कातकरी जमाती एकाच गावात राहतात म्हणतो आणि वारली आणि ठाकर एकाच ठिकाणी वस्ती करून राहतात असे म्हणतो. अर्थातच ठाकर, वारली, कातकरी किंवा काथोडी या जमातींची सरमिसळ झालेली आपल्याला दिसते. हम्म, कातकरी ही जमात खेड्यांच्या बाहेर वा जंगलात त्यांची वस्ती असते. हम्म, ते इतर जमातींप्रमाणे त्यांच्या वस्तीला पाडा म्हणतात. हम्म, काही वेळा अनेक पाडे एकत्र आलेले असतात. प्रत्येक पाड्यात झोपड्यांचा एक समूह असतो. हम्म, झोपडी बांधण्यापूर्वी एक नारळ आणि थोडे तांदूळ एका कापडात बांधून एका खांबाच्या वरच्या टोकाला ते बांधतात. म्हणजे तो त्यांच्या घरातील मुख्य खांब असतो. अर्थातच ते त्यांचे घरातील दैवतही असते. हम्म. आपण या तीनही जमातींच्या विवाह पद्धतीत वेगळेपण काय काय आहे ते पण बघूयात. या जमातींमध्ये वधूमूल्य दिलं घेतलं जातं का, किंवा कसं काय नेमक्या रूढी किंवा परंपरा आहेत? हो, या जमातींमध्ये वधूमूल्य घेतलं जातं. ठाकरांमध्ये विवाह ठरवताना वधूमूल्य पैशाच्या व वस्तूच्या रूपात दिले जाते. बोलणी करून लग्नही केली जाते आणि हीच प्रथा सर्वाधिक रूढ आहे आणि सन्माननीय आहे. ठाकर त्याला लगन असं म्हणतात. लग्न मुलीच्या घरी मांडवातच लागते. ठाकर वधूमूल्याला देज म्हणतात. दोन्ही पक्षांमध्ये पूर्वसंबंध जोडण्यासाठी पाला भरणा नावाचा विधी केला जातो. दोन्ही कुटुंब पाला भरणा, दोन्ही कुटुंब एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर जो विधी केला जातो, अर्थात सोयरीक जी जुळवली जाते, त्या सोयरिकीला ते पाला भरणा असे म्हणतात. नवरदेवाच्या बाशिंग बांधण्याला ते फुल बांधणे म्हणतात. ठाकरांमध्ये परगोत्र विवाहही म्हणजेच बहिर्विवाह कुळेच नव्हे तर देवकुळांशीही होत नाहीत. म्हणजे यांच्यात बहिर्विवाह होत नाहीत. देवक पद्धती असल्यामुळे एकाच देवकामध्ये लग्न होते. आत्याच्या मुलीशी विवाह होत नाही. काही जमातींमध्ये आपण आत्या मामे भावंडांमध्ये विवाह होतात असं पाहिलं. आता इकडच्या परिसरामध्ये ठाणे, रायगड, जव्हार, मोखाडा हे जे परिसर आहे, अर्थातच शहरालगतच्या या परिसरामध्ये आत्यांच्या मुलीशी विवाह होत नाही, ते निषिद्ध मानलं जातं. मात्र मामांच्या मुलीशी विवाह केला जातो. बोलणी करूनच लग्न ठरते, परंतु घरात मुलगी घुसून येऊन लग्न करते त्याला घर घुसाले म्हणतात. आपण सुरुवातीलाच जेव्हा नाही हाही प्रकार पाहिला आपण. सुरुवातीला आपण हा एक विवाह प्रकार पाहिला की आदिवासी जमातींमध्ये घरघुशी ही विवाह पद्धत रूढ आहे. पण काळानुसार ती पद्धत मागे पडली. ठाकरांमध्ये आपल्याला ही पद्धत दिसते. मुलगी जबरदस्तीने त्या घरात घुसते. तिला घर कुटुंब आवडलेलं असतं, मुलगा आवडलेला असतो, पण त्या मुलाच्या कुटुंबातल्या लोकांचा त्या विवाहाला नकार असतो आणि म्हणून ती जबरदस्ती त्या घरात घुसते आणि तिथं ती त्या घरात घुसून तिथंच ती राहते जोपर्यंत
ते कुटुंब विवाहाला मान्यता देत नाही तोपर्यंत ती त्या घरात थांबते आणि शेवटी समाजाच्या भीतीनं नाईलाजाने त्या कुटुंबाला विवाहाला मान्यता द्यावी लागते. त्या मुलीला सून म्हणून स्वीकार करावा लागतो. त्याला घरघुशी विवाह म्हणतात, अर्थात घरघुसाले विवाह म्हणतात. बर बर. पळून जाऊन विवाह याही जमातीत केला जातो, त्याला बडोनी म्हणतात. विधिविरहित विवाह जो असतो त्याला पथचक्र म्हणतात. बर. म्हणजे पळून जाऊन विवाह करणं त्याला बडोनी म्हणतात. आणि ह्या विवाह प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचे विवाह विधी झालेले नसतात. फक्त समाज मान्यता दिलेली असते, समाजाने त्यांना मान्यता दिलेली असते त्या विवाहाला, त्याला ते पथचक्र असे म्हणतात. आणि निश्चित केलेला दंड पंचायतीला धरून हा विवाह रूढ केला जातो. सेवा विवाह हा एक प्रकार आपल्याला दिसतोच, अर्थातच घर जावयाचा प्रकार. मुलगा मुलीच्या वडिलांकडे घर जावाई अर्थातच घर जामक म्हणून राहण्यास जातो, त्यालाही ती समाज मान्यता आहे. पती पत्नी दोघांनाही घटस्फोट मागता येतो, पुनर्विवाह करता येतो, तो पथचक्र पद्धतीने होतो. म्हणजे जे आपण पाहिलं की विधिविरहित विवाह, विधवेचा पुनर्विवाह जर झाला किंवा विधुर पुरुषानेही पुनर्विवाह केला तर तो पथचक्र विवाह होतो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचे विधी होत नाहीत. आणि विधवा विवाहाला सर्वच आदिवासी समाजांमध्ये मान्यता आहे, तशी ठाकरांमध्येही ती मान्यता आहे. वारली जमातीमध्ये आंतरविवाही अर्थातच पोटविभाग आढळतात. यात शुद्ध वारली, डोंगर वारली, घाट वारली आणि पठार वारली अर्थातच त्यांच्या निवासाच्या भौगोलिक स्थितीनुसार हे प्रकार आहेत. तसेच मल्हार वारली, कोकणी वारली, निहीर वारली, मुद्रे आणि दावर वारली हेही प्रकार आहेत. यातील फक्त मुद्रे आणि दावर वारली यांच्यात विवाह होतात. अच्छा. इतरांमध्ये विवाह संबंध होत नाही. विवाह हा बोलणी करून ठरवतात. पहिल्या विवाहाला लगन म्हणतात. म्हणजे पहिला जो विवाह झालेला आहे त्याला लगन म्हणतात. लगन रात्री होते. जो पारंपरिक विवाह पद्धत आहे फक्त रात्री तो विवाह होतो. आणि दिवसा जो विवाह होतो त्याला नौवाली म्हणतात. अर्थातच आपण हे जे इतर विवाह प्रकार पाहतो आहोत, पारंपरिक विवाह पद्धती सोडून जे प्रकार आहेत त्याला ते नवली विवाह म्हणतात. आणि ते दिवसा होतात. अर्थातच पंचांच्या साक्षीने ते सगळे विवाह होतात. वारलींमध्ये मामांच्या मुलीशी विवाहाची प्रथा आहे. लग्नाची बोलणी आणि लग्न यासाठी फक्त गुरुवार आणि शुक्रवार हे शुभ दिवस मानले आहेत. वधूमूल्याची प्रथा आहेच. 200 रुपयापर्यंत पैशांच्या स्वरूपात देज घेतले जाते. विवाह मुलीच्याच घरी होतो. मंडप 9 खांबांचा असतो. बांबू वा लाकडाचे 3-3च्या रांगेत हे 9 खांब रोवले जातात. आणि मध्यभागी जो खांब असतो तो खांब अंजिराच्या झाडाचा आणि अंजिराच्या झाडाची फांदी लावून तो खांब रोवलेला असतो. विवाहित स्त्रिया वधूवरांजवळ उभ्या राहतात, त्यांना घोलन म्हणतात. आणि इथं आपल्याला या वारल्यांच्या विवाह पद्धतीत एक विशेष दिसतो. ब्राह्मण लावून ते विवाह करत नाही, पण स्त्रिया मंगलाष्टक म्हणतात. विवाह पद्धतीमध्ये मंगलाष्टक स्त्रिया म्हणतात, त्याला ते धवलेरी म्हणतात. घटस्फोट समाजमान्य आहेच आणि वारलींमध्ये पुनर्विवाह आणि विधवा समाजमान्य आहेच. कातकरी जमातीमध्ये सगोत्री विवाह होत नाही. जमाती अंतर्गतच विवाह होतात. वधूमूल्य रूढ आहे. मुलीच्या वडिलांना पैसे दिले जातात. शक्य नसल्यास मुलाला सासऱ्याकडे 4 ते 5 वर्ष काम करावे लागते. याला खानदाड विवाह म्हणतात. म्हणजे इथे त्या विवाह पद्धतीला पुन्हा वेगळा शब्द आपल्याला दिसतो. विवाह पद्धतीला ते मोती पेन म्हणतात. पेन आपण माडियांमध्ये पेन हा शब्द देवतांना वापरलेला पाहिला आपण. कातकरी पेन म्हणजे लग्न असं म्हणतात. लग्नापूर्वी मंगनी होते, त्याला नानी पेन म्हणतात. मुलीच्या घरी मांडवात विवाह लागतो. ह्यात सिंगला देव, आसिनारा ह्या वृक्षांची पूजा केली जाते. नंतर मुलामुलींमध्ये आंघोळीच्या विधीला महत्व आहे. घटस्फोट समाजमान्य आहे. इथं एक मला गमतीशीर परंपरा दिसली, रूढी दिसली. पतीला घटस्फोट हवा असेल तर त्याने दिलेल्या वधूमिल्ल्यावर पाणी सोडायचे आहे. म्हणजे त्याला त्याची पत्नी तिला जे देश दिलेलं आहे ते त्याला परत करत नाही, विसरून जावं लागतं. त्याच्यावर पाणी सोडावे लागते. पण जर पत्नीला घटस्फोट हवा आहे तर
पूर्वीच्या पतीने दिलेल्या देजापेक्षा दुप्पट रक्कम तिला परत करावी लागते. बर बर बर. इथे यांचा समज असा आहे की तिला दुसरं लग्न करायचंच आहे, ती दुसरं लग्न करणारच आहे, त्याच्यामुळे तिला ज्या दुसऱ्या लग्नामध्ये तिला जे देज मिळणार आहे ते तिला मिळणारच आहे हो. परंपरेनुसार. मग आपण तिच्याकडनं ते देज वसूल करावं म्हणून तिने ती दुप्पट रक्कम तिने परत द्यायची असते. अर्थातच पुनर्विवाह रूढ आहे, विधवा विवाह समाजमान्य आहे. लग्न लावणाऱ्या सुवासिनींना कातकरींमध्येही धवलेरी म्हटलं जातं. सर्व आदिवासी जमाती या प्राणीपूजक आणि निसर्गपूजक आहेत असं आपल्या लक्षात आलं. म्हणजे अगदी त्यांच्या विवाह सोहळ्यातल्या मंडपाचे खांब असतील, घराचे खांब असतील किंवा देवदेवता असतील त्यांच्या, ह्या प्रांतातील काही दैवत त्यांनी स्वीकारलेली आहेत. तर देवतांची आणि सण उत्सवांची जी काही त्यांची पद्धती आहे ती कशी काय आहे? इतर दैवतांबरोबर ते आपली स्वतःचीही जी ओळख करून देणारी जी निसर्गातील घटक आहे त्यांचीही ते पूजा करतात. ठाकर लोक निळसा देवी, हिरवा देव आणि गवळी, अर्थातच आठवा गवळी असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थातच श्रीकृष्णाची ते पूजा करतात. आठवा गवळी म्हणजे श्रीकृष्ण. याशिवाय सेडादेव, सुपली, खंडोबा, भवानी, वाघ्या, वेताळ या साऱ्यांवर त्यांची श्रद्धा आहे. धर्तरी मातेचेही ते पूजन करतात. गावदेवी, हनुमान, पाचपांडव, शंकर यांचेही ते भक्त आहेत. दिवाळी हा ठाकरांचा सण गोडधोड करून मटण आणि दारू यांचे सेवन करून ते साजरा करतात. आठवा देवाला ते पूजत असल्यामुळे साहजिकच गोकुळाष्टमी हा सण ते साजरे करतात. गणेश चतुर्थी ते साजरी करतात. दसरा, महाशिवरात्र, संक्रांत, होळी हेही सण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. पितृमोक्ष अमावस्या, पूर्वजांची पूजा करून ते साजरी करतात. अर्थातच सार्वपित्री अमावस्या ज्याला आपण म्हणतो त्याला ठाकर पितृमोक्ष अमावस्या म्हणतात. वारली जमातीमध्ये ग्रामदेवतांची पूजा केली जाते. त्यात हरुवा आणि हिरवा देव, अर्थातच आपण यापूर्वी पाहिलं एका बांबूला मोरपीस बांधलेले असते आणि हीच त्यांची देवता असते. मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबईपासून 16 किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी हे मंदिर आहे. हेच त्यांचे महत्वाचे धार्मिक स्थान. वंश परंपरेने या मंदिराचा पुजारी हा वारलीच आहे. हिरवा देवांच्या पूजेला आणि श्राद्धाच्या वेळी श्राद्ध अंगात येते आणि त्यावेळी डाक वाजवले जाते. आठव्याच्या आकाराचे डमरूसारखे हे वाद्य असते. कणसरी अन्न देवता पूजेच्या वेळी वारली कांबड गाणी गातात. दिवाळी आणि होळी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. कातकरी लोक डोंगरदेव, वाघदेव, गावदेव, मरीमाता आणि कणसरा देवी याशिवाय ते हनुमानाची पूजा करतात आणि रामभक्त स्वतःला म्हणवतात. कणसरा देवी अधिक उत्पन्न देणारी आहे. इथे या जमातीची मला सर थोडीशी गंमत अशी वाटली. एकीकडे कातकरी लोक आपण वानरांचे वंशज आहे असं ते म्हणतात आणि इथं ते हनुमानाचे आणि रामाचे दोघांचे भक्त आहेत. आणि याच बरोबर कणसरा देवीची ते पूजा करतात. गावदेवीची ते एकत्र येऊन पूजा करतात आणि मरीमाता जी आहे ती मरीमाता फक्त पुजाऱ्याच्या घरी असते आणि त्या पुजाऱ्याच्या घरी जाऊन ते मरीमातेची पूजा करतात. किती वैशिष्ट्यपूर्ण अशी ही या सगळ्या जमातींची दैवत आहेत की ह्या जमातींच्या बाबतीत आपण इतका विचार हा कधी करूही शकत नाही. अक्षय तृतीया ज्याला ते अखर तीज म्हणतात हाही सण ते साजरा करतात. पण अक्षय तृतीया ते वादळाच्या देवतेची पूजा म्हणून करतात. बर बर बर. ज्येष्ठात असलेला अक्षय तृतीया, वैशाख ज्येष्ठात पावसाच्या सुरुवातीला जे वादळ येतं त्या वादळाच्या देवतेची पूजा म्हणून ते अक्षय तृतीया साजरी करतात. गंमत म्हणजे इथे नवरात्रात मरीमातेची ते पूजा करतात. इतर ठिकाणी आपण पाहतो आषाढ महिन्यात मरीमातेची पूजा केली जाते आणि कातकरी नवरात्रात मरीमातेची पूजा करतात. एकूणच इतर जमातींमध्ये किंवा आपल्या खानदेशामध्ये नवरात्र
हा भीतीदायक श्रद्धेतून नवरात्र साजरी केली जाते आदिवासी जमातींमध्ये. कारण नवरात्रमध्ये जादू, मंत्र, तंत्र ह्यांचा प्रभाव वाढलेला असतो आणि नवरात्रामध्ये हे शिकवण्याची प्रक्रियाही वाढलेली असते. म्हणून संध्याकाळच्या आत नवरात्रामध्ये खानदेशातली आदिवासी जमाती घराबाहेर पडत नाही आणि इथं कातकरी जमात नवरात्रामध्ये मरीमातेची पूजा करते. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याही मनात ती भीती असावी असं आपल्याला वाटतं. या तिन्ही जमातींपैकी वारली ही जी जमात आहे, हो यांच्याशी निगडीत असलेली एक चित्रशैली असल्याचं आपण बघतो. हो तर त्याबद्दल काय नेमकं सांगाल? चित्रशैली हे त्यांच्या जेव्हा घरात काही शुभ प्रसंग असतील त्यावेळेस ते तांदळाच्या पिठाने 2 काड्यांच्या साह्याने ते ती चित्र काढत असतात. त्याच्यामध्ये निसर्ग येतो, त्याच्यात त्यांचे विवाह विधी चित्रित केलेले असतात, त्यांच्या दैवतांची प्रतीका चित्रित केलेली असतात. चंद्र, सूर्य, आकाश, जल, पंचमहाभूतांची प्रतीक रूप त्याच्यात त्यांनी चित्रित केलेली असतात. विविध घटना आणि एक वर्तुळ, अर्थातच जे जीवनचक्र आहे ते जीवनचक्रच ते त्यांच्या चित्रशैलीतून मांडत असतात. इथे एक प्रकार पुष्पाताई आपल्याला असा बघायला मिळतो की या आदिवासी बांधवांमधली ही जी चित्रकलेची शैली आहे, ज्याला वारली पेंटिंग, ती अलीकडे प्रगत समाजात खूपच लोकप्रिय झालेली आपल्याला बघायला मिळतात. इतकी की अगदी ते प्रिंट आता प्रगत समाजातल्या कपड्यांवरती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. किंवा त्याची म्हणजे लोकप्रियता तेवढी लोकप्रियता वाढते आहे त्याची. आणि या पाठीमागे एक सामान्य माणूस जीवासोमा ह्याचे प्रयत्न, ती चित्रकला जगासमोर आणण्यासाठी त्याने जे अथक परिश्रम घेतले, त्या परिश्रमातून ती चित्रकला आज तुमच्या आमच्या ड्रॉइंग रूम मध्ये सजते आहे. एक सुंदर संस्कृतीचा मिलाप आपला आणि त्यांच्या संस्कृतीचा एक मिलाप होतो आहे. पण त्या संस्कृती पाठीमागची त्यांची धार्मिक आणि श्रद्धेय भावना पण समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ती त्यांची संस्कृती आहे आणि संस्कृती ही त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे. बरोबर आहे पुष्पाताई. आज आपण ठाकर, वारली आणि कातकरी या तिन्ही जमातींविषयी अतिशय छान आणि अशी रंजक माहिती बरीचशी आपण दिलीत. आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात येत्या भागात. नमस्कार. नमस्कार. आपण ऐकत होतात महाराष्ट्रातील आदिवासी जमाती आणि त्यांची संस्कृती ह्या मालिकेतील 6वा भाग. या भागात ठाकर, वारली आणि कातकरी ह्या आदिवासी जमातींविषयी आपण जाणून घेतलं. लेखन प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गावित, लेखिकेसह सहभाग श्रीकांत दाणी, निवेदन वैदेही नाखरे, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.